हिंदी सक्तीच्या विरोधात मनसे पुन्हा एकदा आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळते। मी सध्या दादरमध्ये आणि दादरमध्ये मनसेकडून काळी बॅनरबाजी केलेली आपल्याला पाहायला मिळते। ही समोरची दृश्य अत्यंत बोलके, खरं तर संपूर्णतः काळा असा बॅनर आणि त्याच्यावरचा एकंदरीत आशय हा उल्लेखनीय आहे। आपण जर पाहिलं तर बॅनरवर लिहिलेलं आहे, काय सालं सरकार आहे, परप्रांतीयांना महाराष्ट्रात मराठी सक्ती करायच्या ऐवजी मराठी लोकांना हिंदीची सक्ती करत आहेत, असा थेट आशय जो आहे तो या बॅनरवर आपल्याला पाहायला मिळतो। आणि हा सगळा निषेध नोंदवण्यासाठी संपूर्णतः काळा बॅनर जो आहे तो या ठिकाणी लावलेला। आपण जर पाहिलं तर या आधी एक शासन निर्णय आला होता आणि त्याच्यात म्हटलं होतं की तिसरी आणि हिंदी भाषा ही 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना अनिवार्य असेल। त्याच्यानंतर मनसेने आंदोलन केली, राज ठाकरे यांनी पत्रकं दिली, त्याच्यानंतर अनिवार्य हा शब्द जो आहे तो वगळण्यात आला। तृतीय भाषा शिकायची असेल पण जर 20 विद्यार्थी असतील तर हिंदी ऐवजी दुसरा पर्याय जो आहे तो विद्यार्थ्यांना निवडण्यात येतील। पण मनसेचं थेट म्हणणं आहे की महाराष्ट्रात 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषेची गरजच नाहीये। मुलांच्या खांद्यावरचं ओझं कमी करण्याच्या ऐवजी हे सरकार दुसरी भाषा लादण्याचा प्रयत्न करत असं सतत मनसेच्या नेत्यांकडून बोललं जातं। आणि त्याच्यानंतर आता थेट निषेध नोंदवण्यासाठी मनसेकडून काळ्या रंगाची बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। याच्यात थेट म्हटलेलं आहे, काय सालं सरकार असेल, परप्रांत्यांना मराठी शिकवण्याऐवजी मराठी माणसांनाच आता दुसरी भाषा शिकवताना पाहायला मिळते। त्यामुळे आता या सगळ्या बॅनरबाजीवरून राजकारण रंगताना पाहायला मिळेल। सरकारकडून ह्याला काय उत्तर दिलं जाईल आणि महाराष्ट्रात जो नवा निर्णय घेण्यात आलेला आहे, 1ली ते 5वी म्हणजे चिमुकल्या जीवांवर एक पुस्तकाचं ओझं वाढलेलं आहे, एक वहीचं ओझं वाढलेलं आहे, ते सरकार कमी करणार की नाही हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा कापरेसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।